Hello student, I am lecturer Deepak Ashok Davre from Jagrati Junior College, Gadingas, Department of Physics. Already we started a topic structure of atom and nucleus. In that topic we already studied different atomic models like Bohr's atomic model, Dalton atomic model, Rutherford atomic model. These are atomic models we are already studying in that topic. Now we already discussed Bohr's atomic model. Okay, in that atomic model we have discussed three postulates, Bohr's three postulates. Okay, now we have to discuss Rydberg's formula. Okay, so आपल्याला आता जे डिस्कशन करायचं आहे ते आर्टिकलचं नाव आहे रेडबर्ग्स फॉर्म्युला. तर या फॉर्म्युल्याचं प्रूफ आणि वेगवेगळ्या ॲटॉमिक स्पेक्ट्रामध्ये तयार झालेल्या सिरीज आता आपल्याला डिस्कस करायचं. ओके, आय थिंक एव्हरीबडी नो बोर्स थर्ड पॉसिलेट. बोर्सच्या तिसऱ्या पॉसिलेट प्रत्येकाला माहिती आहे. तिसरं पॉसिलेट काय सांगतं, ज्यावेळी इलेक्ट्रॉन हायर ऑर्बिट मधनं लोअर ऑर्बिट मध्ये जम्प करतो त्यावेळी तो एनर्जी रेडिएट करतो. तो काय रेडिएट करतो? एनर्जी रेडिएट करतो. आणि ती एनर्जी किती सांगितली होती बोर्सच्या तिसऱ्या पॉसिलेट मध्ये? दोन ऑर्बिटच्या एनर्जीचा डिफरन्स, दॅट इज em मायनस en. काय सांगितले सांगा बरं? em मायनस en. ओके, त्या दोन ऑर्बिटच्या एनर्जी डिफरन्स एवढी असते असं आपल्याला बोर्सनं तिसऱ्या पॉसिलेट मध्ये सांगितलं. आणि एनर्जीचा फॉर्म्युला ऑलरेडी आपण डेरिवेशन मध्ये ऑब्टेन केला होता. एनर्जीचा फॉर्म्युला काय होता? एनर्जी इज अ मायनस. ओके, एनर्जी ऑफ रिव्हॉल्विंग इन अ पर्टिक्युलर ऑर्बिट दॅट इज मायनस. हाऊ मच दॅट एनर्जी? मायनस mz² e raised to 4. once again I repeat, minus mz² e raised to 4 upon 8 epsilon h² upon n². Here m is the orbit number. Here n is nothing but the orbit number, or we can say it is a principal quantum number. Okay, so this energy formula, हा जो एनर्जीचा फॉर्म्युला आहे हा आपण nth ऑर्बिट साठी लिहिला आहे. कोणत्या ऑर्बिट साठी लिहिला आहे? nth ऑर्बिट साठी. हा फॉर्म्युला आपण m ऑर्बिट साठी सुद्धा लिहू शकतो आणि n ऑर्बिट साठी सुद्धा लिहू शकतो. ओके, इथं n असल्यामुळे आपण n साठी लिहिला. हाच फॉर्म्युला m ऑर्बिट साठी कसा लिहिता येईल? m ऑर्बिट साठी इथे n च्या ठिकाणी n इज रिप्लेस्ड बाय m, n इज रिप्लेस्ड बाय n. सो इथे m येईल आणि इथं पण m येईल. म्हणजे हा फॉर्म्युला आपण वेगवेगळ्या ऑर्बिट साठी मॉडिफाय करू शकतो. ओके, बाकी सगळं हाय तसं राहणार आहे, फक्त कुठे चेंज होणार? इथे m आलं की इथे m स्क्वेअर असणार. आणि इथे समजा m लिहिलं, m ऑर्बिट साठी जर मी लिहिणार असो हा फॉर्म्युला, if I write this formula for mth orbit, so n is replaced by m, so here is a m and here is a m². okay, so आपल्याला प्रत्येकाला माहिती आहे बोर्सचं तिसरं पॉसिलेट काय होतं? ज्यावेळी इलेक्ट्रॉन हायर ऑर्बिट मधून लोअर ऑर्बिट मध्ये जंप करतो त्यावेळी त्या दोन ऑर्बिटच्या एनर्जी डिफरन्स एवढी एनर्जी रेडिएट होते. कोणत्या फॉर्म मध्ये? फोटॉन मध्ये. म्हणून मी इथे लिहिले बघा, अकॉर्डिंग टू बोर्स थर्ड पॉसिलेट. तिसरं पॉसिलेट काय सांगतो बोर्सचं? दोन ऑर्बिट मधील एनर्जीचा डिफरन्स एवढी एनर्जी बाहेर पडते आणि ती एनर्जी किती असते? hν एवढी असते. किती असते? hν. कारण E इज इक्वल टू किती असते? hν. ओके, मग mth ऑर्बिट साठी त्या फॉर्म्युलाचा रेफरन्स आपण इथे घेऊन तो फॉर्म्युला राईट केला. एनर्जी फॉर mth ऑर्बिट, एनर्जी फॉर mth ऑर्बिट हा फॉर्म्युला m साठी लिहिला आपण आणि इथे नोट डाऊन केला. ओके, आता इथे मायनस आहे जसे लिहिलं मी, आणि en एनर्जी फॉर nth ऑर्बिट, ही जी आहे एनर्जी ऑफ nth ऑर्बिट. आता इकडे जरा लक्ष द्या, इथला मायनस इथे आहे आणि एनर्जी ऑलरेडी मायनस मध्ये असते. मग मायनस आणि हे मायनस काय होणार? प्लस होणार. मायनस हे em मायनस en मधलं मायनस आणि एनर्जी ऑलरेडी मायनस मध्ये असते. हे दोन मायनस मध्ये काय होणार? प्राणू प्लस नोटेशन आहे. ओके, साइन कोण देणार? प्लस. मग जनरली आपण काय करूया? प्लस टर्म पुढे लिहूया आणि मायनस टर्म बॅक साइडला लिहूया. मी काय करणार की m जी प्लस टर्म आहे ती पुढे लिहिली आणि m जी मायनस टर्म आहे ती मागे लिहिली. सो इथं मी काही वेगळं केलं नाही, फक्त प्लस टर्म पुढे घेतली आणि मायनस टर्म कुठे काही लिहिली? बॅक साइडला लिहिली. ओके, m ही मायनस टर्म मागे लिहिली आणि m ही टर्म जी आहे मायनस ती बॅक साइडला लिहिली आणि n ही प्लस टर्म आहे ती फक्त पुढे लिहिली. एवढंच केले, बाकी काही चेंज केलेला नाही. आणि h आहे तसं असतं, आहे तसं लिहिलं. ओके, h आहे तसं लिहिलं, न्यू पण आहे तसं लिहिलं. कारण न्यूचा फॉर्म्युला प्रत्येकाला माहिती आहे. न्यू म्हणजे काय? फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला काय असतो बाळांनो? c अपॉन लॅम्बडा असतो. किती असतो? c अपॉन लॅम्बडा. मग इथे मी काय लिहू शकतो सांगा? h न्यू आहे. न्यू आय कॅन रिप्लेस न्यू
or I can write formula of nu. What is the formula of nu? C upon lambda. So I can write here nu is equal to C upon lambda. If I put this value here, I will get Hc upon lambda. I will get Hc upon lambda. Okay. आता जर मी ह्याच्यामध्ये बघितलं बाळांनो तर इथं फक्त n ही टर्म वेगळी आहे आणि इथं m ही टर्म वेगळी आहे. बाकी n स्क्वेअर आणि m स्क्वेअर त्या टर्म सोडल्या तर बाकी सगळं कॉमन निघू शकते. कारण हे बघा इथं me आहे, इथे me आहे, z स्क्वेअर आहे, z स्क्वेअर आहे, e⁴ आहे, e⁴ आहे, 8 आहे, 8 आहे, एप्सिलॉन आहे, एप्सिलॉन आहे, h स्क्वेअर आहे, h स्क्वेअर आहे. एवढ्या सगळ्या टर्म कॉमन निघू शकतात कारण ते इथं पण आहे, तिथं पण आहे. कळते का? या सगळ्या टर्म इथं पण आहे, तिथं पण आहे. पण ज्या टर्म दोघांमध्ये सेम आहेत त्या काय केल्या मी कॉमन घेतल्या. काय घेतल्या? कॉमन घेतल्या. सो इथलं फक्त n स्क्वेअर जर सोडलं आणि इथलं m स्क्वेअर सोडलं बाकी सगळं काय निघणार बाळांनो? कॉमन निघणार आहे. काय निघलं बाळांनो? कॉमन. सो आय कॅन टेक कॉमन me. e हे सफिक्स आहे, बेसला आहे. me z² e⁴ अपॉन 8 एप्सिलॉन h² एवढी टर्म मी काय घेतली कॉमन काढते. राहिले काय मग 1/n² वरती काहीच राहिलं नाही म्हणजे काय असणार 1/n² आणि इथं पण काय असणार 1/m² राहिलं. ओके. मग आता मी काय करणार बाळांनो? मला वेव्ह नंबर फाइंड आउट करायचा आहे. मग वेव्ह नंबर म्हणजे काय? इट इज अ रेसिप्रोकल ऑफ वेव्हलेंथ. वेव्ह नंबर म्हणजे काय बाळांनो? इट इज अ रेसिप्रोकल ऑफ वेव्हलेंथ. म्हणजे 1/λ म्हणजे वेव्ह नंबर म्हणायचं. आणि वेव्ह नंबर कशाने डिनोट करायचा? तर न्यू बार न. कशाने डिनोट करायचा? न्यू बार. वेव्ह नंबर कॅन बी रिटन ॲज न्यू बार. इथे लिहून दाखवतो बघा. न्यू आणि वरती काय करायचं? बार. ओके. सो आणि न्यू बारची फॉर्म्युला काय असतो? वेव्ह नंबरचा फॉर्म्युला काय? 1/λ. सो व्हॉट इज वेव्ह नंबर इज नथिंग बट दी रेसिप्रोकल ऑफ वेव्हलेंथ. 1/λ मिळवलं म्हणजेच वेव्ह नंबर मिळवल्यासारखं. ओके. मग हे hc जे न्यूमरेटर आहे ते मला कुठे राईट हँड साइडला जर मी शिफ्ट केलं तर मला काय मिळणार? 1/λ मिळणार. काय मिळणार? 1/λ. आणि 1/λ म्हणजे काय? वेव्ह नंबर. ओके. सो आय कॅन शिफ्ट दिस hc टू दी बेस ऑन दी राइट साइड. राइट साइडला मी शिफ्ट केले. तर काय राहिलं बघा? LHS ला hc मी त्या डिनॉमिनेटरला शिफ्ट केलं तर राहिलं काय? LHS ला 1/λ. ओके. आणि हे hc जेव्हा इकडे येणार हे ह्याच्यामध्ये ऍड होणार. मग राहिले किती? ते झालं किती? हे किती होणार आहे? h³ होणार. किती होणार बाळांनो? h³. आणि हे c जे आहे हे जे c आहे ते बेस आहे. सो टर्म काय राहणार सांगा बाळांनो? h इथं आल्यामुळे h³ होणार, c इथं आल्यामुळे आहे जसं c राहिले. ओके. सो 1/λ इज नथिंग बट दी वेव्ह नंबर. म्हणून मी इथे लिहिले बघा वेव्ह नंबर इज इक्वल टू न्यू बार. वेव्ह नंबर इज इक्वल टू काय लिहिले मी? न्यू बार. विच इज इक्वल टू किती असणार आहे सांगा बाळांनो? त्या ह्याच्यामध्ये जर मी विचार केला z² आहे कसा दिला मी? z² आहे कसं दिला? m आहे, e आहे, 8 आहे, एप्सिलॉन आहे, h³ आणि c हे सगळं कॉन्स्टंट आहे. हे सगळं काय आहे? कॉन्स्टंट. कॉन्स्टंटला कॉन्स्टंटने मल्टिप्लाय करा किंवा कॉन्स्टंटला कॉन्स्टंटने डिवाइड करा. आन्सर काय यायला पाहिजे? कॉन्स्टंटच. म्हणजे z² z म्हणजे काय? ॲटॉमिक नंबर. z म्हणजे काय? ॲटॉमिक नंबर. ॲटॉमिक नंबर सोडला तर बाकी सगळं कॉन्स्टंट आहे. त्या सगळ्या कॉन्स्टंटला जर मी कॉन्स्टंटने डिवाइड केलं, कॉन्स्टंटने मल्टिप्लाय केलं तर राहणार काय आन्सर बाळांनो? कॉन्स्टंट. मग तो कॉन्स्टंट काय धरला बाळांनो? मी r धरला. काय धरला? r. आणि सफिक्सला काय लिहिलं मी? h. सफिक्सला काय लिहिलं मी? h लिहिलं. ओके. सो r इज नथिंग बट दी Rydberg's constant. R is nothing but the Rydberg's constant. Okay. So nu bar is nothing but the wave number. Nu bar is nothing but the 1/λ. That is the reciprocal of wave number. So this is the formula of Rydberg's formula. This is the formula for the Rydberg's formula. So what is formula? 1/λ is equal to RH. H for suffix. H here H is the suffix. Suffix ला H आहे हे लक्षात ठेवा. खाली H लिहायचं छोट्या H. ओके. तो म्हणजे काय? Rydberg's constant. Z² म्हणजे काय? ॲटॉमिक नंबरचा स्क्वेअर. ओके. 1/n² मायनस 1/m². हा आपला फॉर्म्युला. काय आला सांगा फॉर्म्युला? लक्षात ठेवा. वेव्ह नंबर म्हणजे काय? न्यू बार विच इज इक्वल टू काय असणार? 1/λ. 1/λ म्हणजेच वेव्ह नंबर. ओके. विच इज इक्वल टू काय असणार? r. h म्हटला तरी चालते, नाही म्हटलं तरी चालते, काय प्रॉब्लेम नाही. r म्हणजे काय? Rydberg's constant. पुढे काय असणार? z² ॲटॉमिक नंबरचा स्क्वेअर. इन ब्रॅकेट काय असणार? 1/n² मायनस 1/m². ओके. दिस इज द Rydberg's formula. ओके. हे आर्टिकल इथं संपलेला. पुढचं आर्टिकल आता आपल्याला बघायचं आहे ते म्हणजे वेगवेगळ्या डिफरंट सिरीज. काय बघायचं आपल्याला बाळांनो? वेगवेगळ्या डिफरंट सिरीज. आता जर आपण हायड्रोजन ॲटमचा विचार केला, इथं हायड्रोजन ॲटम मी दाखवलेला आहे. हा न्यूक्लियस आहे बाळांनो. दिस इज द न्यूक्लियस. दिस इज द ऑर्बिट नंबर, सेकंड ऑर्बिट, थर्ड ऑर्बिट. असं आपण
मला एक प्रश्न सगळ्यांना विचारायचा आहे, हा जरासा विचार करून सांगा आन्सर. हायड्रोजन ऍटम मध्ये किती ऑर्बिट्स असतात? मी परत एकदा प्रश्न रिपीट करतोय. हायड्रोजन ऍटम मध्ये किती ऑर्बिट्स असतात? किती असतात बाळांनो? तुम्हाला वाटेल एक असणार, बरोबर ना? नाही, याचं उत्तर एक अपेक्षित नाहीये मला. माझं मत काय, हायड्रोजन ऍटम मध्ये इन्फिनिटी ऑर्बिट असतात, इन्फिनिटी. मग तुम्ही म्हणशाल असं कसं काय, एक इलेक्ट्रॉन तर पहिल्या ऑर्बिट मध्ये फिरतो, मग इन्फिनिटी कसं काय? सांगतोय. ऍक्च्युली हायड्रोजन ऍटम मध्ये इन्फिनिटी ऑर्बिट्स आहेत, खरं ते मोकळे आहेत. ते कसे आहेत? मोकळे आहेत, ते फिल झालेले नाही. कळते मी काय सांगायला ते? ज्यावेळी आपण या इलेक्ट्रॉनला एनर्जी देणार, तो वरच्या ऑर्बिट मध्ये फिरतोय. वरच्या ऑर्बिट मध्ये फिरतोय, कारण ऑर्बिट असल्याशिवाय तो फिरणार आहे का? ऑर्बिट असल्याशिवाय फिरणार आहे का? ऑर्बिट आहे तिथं, म्हणून तर तो फिरू शकला. एक्साइट होते म्हणजे काय, तो हायर ऑर्बिट मध्ये फिरतोय. मग हायर ऑर्बिट मध्ये फिरला याचा अर्थ काय, तिथं ऑर्बिट आहे, त्याशिवाय तो फिरू शकला नसता. ओके, म्हणजे कुठल्याही ऍटमला इन्फानाइट ऑर्बिट असतात, फक्त फिल केलेल्या ऑर्बिट आपण त्या एलिमेंट नुसार बदलतात. जर हायड्रोजन ऍटमला पण इन्फिनिटी ऑर्बिट असतात, त्यात फिल केलेलं ऑर्बिट किती असते? फक्त पहिलेच ऑर्बिट त्याचं काय होते? फिल होते. ते पण कंप्लीट फिल होत नाही, कारण त्यात एकच इलेक्ट्रॉन असतो. ओके, आता मी दाखवले बघा, हा पहिला ऑर्बिट असणार हायड्रोजनचं, ज्याच्यात इलेक्ट्रॉन आहे. हे कुठला असणार? दुसरं, हे तिसरं. असं किती असणार आहे हायड्रोजन ऍटम मध्ये? किती ऑर्बिट असणार आहेत? इन्फिनिटी ऑर्बिट्स असणार आहेत. ओके, नक्की. मग आता ज्यावेळी हायर ऑर्बिट मधला इलेक्ट्रॉन लोअर ऑर्बिट मध्ये जंप करतो, when electron jumps from higher orbit to lower orbit, it radiate energy in the form of photon. तसं समजा इथं जर मी ह्या इलेक्ट्रॉनला एनर्जी दिली, तर तो इथं जंप करेल, आणि ज्यावेळी तो इथून काही वेळ फिरून ज्यावेळी तो लोअर परत ऑर्बिट मध्ये येईल, त्यावेळी त्यातनं काय बाहेर होणार? काय इमिट होणार बाळांनो? एनर्जी इमिट होणार. त्यातनं काय इमिट होणार बाळांनो? एनर्जी. ती कोणत्या फॉर्म मध्ये असणार? फोटॉनच्या फॉर्म मध्ये असणार. कोणत्या फॉर्म मध्ये असणार बाळांनो? इन द फॉर्म ऑफ फोटॉन. आणि ती एनर्जी किती असते? ह्या दोन ऑर्बिटच्या एनर्जीच्या डिफरन्स एवढी असते. ओके, हे आपल्याला बोर्सनं तिसऱ्या पॉसिबिलिटी मध्ये सांगितलेलं आहे. मग आता आपल्याला नेमकं काय बघायचं आहे, तर हायड्रोजन ऍटमचा स्पेक्ट्रम बघायचा आहे. मग मी सर्क्युलर न दाखवता, आता जर लक्ष द्या, याला मी एवढा रिजन घेतला तर हे कसं येणार? एवढासा जर रिजन घेतला तर ते कसं येणार? स्ट्रेट. हा एवढा रिजन घेतला तर कसं येणार? स्ट्रेट. असं मी इन्फिनिटी ऑर्बिट स्ट्रेट ड्रॉ करू शकतो. एवढाच रिजन घ्यायचा, एवढाच रिजन घ्यायचा. तर लक्ष द्या, एवढाच रिजन जर मी घेत गेलो बघा, तर तो स्ट्रेट येणार ना. आता बघा, बरोबर ना? म्हणजे हे न्यूक्लियस आहे, हे पहिलं ऑर्बिट, दुसरं ऑर्बिट, तिसरं, असं मी इन्फिनिटी ऑर्बिट ड्रॉ करू शकतो. तेच मी इथं ड्रॉ केलेलं आहे, वेगळं काही केलेलं नाही. तेच मी इथं ड्रॉ केलेलं आहे, वेगळं काही केलेलं नाही. n इक्वल्स टू 1 म्हणजे काय? पहिलं ऑर्बिट हायड्रोजन. n इक्वल्स टू 2 म्हणजे काय? सेकंड ऑर्बिट. हे 3 4 5 6 असं इन्फिनिटी पर्यंत ड्रॉ केलं. ओके, मग पहिल्या ऑर्बिटचं एनर्जीचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. काय होता सांगा फॉर्म्युला एनर्जीचा? En इज इक्वल टू -13.6 Z2. मग हायड्रोजनचं Z म्हणजे ॲटॉमिक नंबर किती असतो? 1. 1 चा स्क्वेअर किती असणार? 1 अपॉन n². हा फॉर्म्युला. त्या फॉर्म्युल्याने त्यांची एनर्जी फाइंड आउट केली. मग E1 म्हणजे पहिल्या ऑर्बिट साठी किती असणार? n ची व्हॅल्यू 1 ठेवून व्हॅल्यू जर मी फाइंड आउट केली तर किती येते आन्सर बनवून? -13.6 इलेक्ट्रॉन व्होल्ट येते. तुम्ही तो फॉर्म्युला लक्षात ठेवा. E चं काय असतं बनवून? En इज इक्वल टू काय असतं? -13.6 Z² अपॉन n². हा फॉर्म्युल्यावरनं Z म्हणजे हायड्रोजनचा ॲटॉमिक नंबर किती असणार? 1 चा स्क्वेअर 1च येणार, आणि n ची व्हॅल्यू किती ठेवायची? 1च. पहिल्या ऑर्बिट साठी. हा, पहिल्या ऑर्बिट साठी इथं 1च येणार. Z हा हायड्रोजनचा ॲटॉमिक नंबर किती असणार? 1च असणार, आणि n मात्र त्या ऑर्बिट नुसार बदलत जाणार. n इज चेंज अकॉर्डिंग टू दॅट ऑर्बिट. ओके, आणि Z इज चेंज अकॉर्डिंग टू दॅट एलिमेंट नुसार Z बदलतोय. n हा ॲटॉमिक नंबर नुसार बदलतो. सॉरी, n हा ऑर्बिट नंबर नुसार बदलतोय, आणि Z हा एलिमेंट नुसार बदलतोय. ओके, मग इथं मी Z ची व्हॅल्यू किती ठेवणार? हायड्रोजन ॲटम साठी 1 ठेवणार, आणि पहिल्या ऑर्बिट साठी n ची व्हॅल्यू किती ठेवणार? 1. दुसऱ्या ऑर्बिट मध्ये किती येणार? हायड्रोजन साठी ॲटॉमिक नंबर किती असतो? 1च. तर त्याचा ऑर्बिट नंबर सेकंड साठी सॉल्व्ह करायला, मग इथे किती येणार? n ची व्हॅल्यू 2 चा स्क्वेअर किती येणार? 4. ओके, असं मी ह्या व्हॅल्यू फाइंड आउट करत गेलो तर पहिल्या ऑर्बिट साठी किती येते? -13.6 इलेक्ट्रॉन व्होल्ट. दुसऱ्यासाठी किती आली बाळांनो? दुसऱ्यासाठी 3.4 आली. नंतर किती आली? -1.5 आली. सगळ्या मायनस, त्या सगळ्या एनर्जी मायनस मध्ये येतात. असं करत करत गेलो मी. चौथ्या ऑर्बिट साठी किती येणार आहे? 0.85 येणार आहे. पाचव्या साठी किती येणार? 0.54 येणार आहे. असं करत करत जर मी इन्फिनिटी ऑर्बिट साठी गेलो, इन्फिनिटी ऑर्बिट साठी ऑब्वियसली इन्फिनिटी ऑर्बिटची एनर्जी किती असणार आहे? 0. कारण इथे बघा, इन्फिनिटी जर मी ठेवली, एनीथिंग रेस टू इन्फिनिटी किती असणार? आन्सर 0 असतो. किती असते? 0. ओके, म्हणजे इथं मी
लेफ्ट हँड साइडला मी काय केले बघा ऑर्बिट नंबर लिहित गेलोय 1 2 3 4 अप टू इन्फिनिटी. ओके, आणि राईट हँड साइडला मी काय लिहिलो त्या ऑर्बिट मध्ये असणारी इलेक्ट्रॉनची एनर्जी. ओके, -13.6 -3.4 -1.5 -0.5 सो -0.85 असं मी ऑर्बिट नुसार करत गेलो. आणि इन्फिनिटी ऑर्बिटची एनर्जी किती असणार आहे? आता इथं जरा लक्ष द्या. समजा सेकंड ऑर्बिट मधनं फर्स्ट ऑर्बिट मध्ये इलेक्ट्रॉन जंप केला किंवा थर्ड ऑर्बिट मध्ये इलेक्ट्रॉन म्हणजे पहिलं ऑर्बिट सोडून जर सेकंड पासून फर्स्ट मध्ये जंप केला, थर्ड पासून फर्स्ट मध्ये जंप केला, फोर्थ ऑर्बिट मधून फर्स्ट ऑर्बिट मध्ये इलेक्ट्रॉन जंप केला, म्हणजे द ट्रान्झिशन ऑफ इलेक्ट्रॉन टेक्स प्लेस फ्रॉम डिफरंट हायर ऑर्बिट्स. Transition of electron takes place from different higher orbit. It may be 2, it may be third, it may be fourth, but it may be infinity. Okay, the transition of electron takes place from different higher orbits to first orbit, to the first orbit. म्हणजे वेगवेगळ्या हायर ऑर्बिट मधनं इलेक्ट्रॉनचं ट्रान्झिशन, वेगवेगळ्या हायर ऑर्बिट मध्ये इलेक्ट्रॉनचं ट्रान्झिशन ते फर्स्ट ऑर्बिट मध्ये ज्यावेळी जाणार आहे, म्हणजे इट मे बी सेकंड टू फर्स्ट, इट मे बी थर्ड टू द फर्स्ट, इट मे बी फिफ्थ टू द फर्स्ट. ओके, म्हणून मी काय म्हटलं, द ट्रान्झिशन म्हणजे इलेक्ट्रॉन ट्रान्सलेट झाला फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस. ओके, सो ट्रान्झिशन ऑफ इलेक्ट्रॉन फ्रॉम डिफरंट हायर ऑर्बिट्स टू द फर्स्ट ऑर्बिट इन सिरीज इज फॉर्म. किंवा जो स्पेक्ट्रम तयार झाला त्या स्पेक्ट्रमच्या सिरीजला नाव काय दिलं बघा, लेमन सिरीज. नाव काय दिलं त्याला? लेमन सिरीज. मग हेच तुम्ही आता मला सेकंड सिरीज जी आहे त्या सिरीजला नाव दिलं बाल्मर सिरीज. आणि इथं काय बघा, वेगवेगळ्या हायर ऑर्बिट मधनं जे ट्रान्झिशन होणार आहे इलेक्ट्रॉनचं, वेगवेगळ्या हायर ऑर्बिट मधनं जे इलेक्ट्रॉनचं ट्रान्झिशन होणार आहे ते फर्स्ट मध्ये नाही, त्याच्या वरच्या ऑर्बिट मध्ये होतं. कोणत्या? सेकंड ऑर्बिट मध्ये होते. मग त्या सिरीजला नाव दिलं बाल्मर सिरीज. मग त्याची डेफिनेशन कशी करा? आता ह्याची कशी केली होती? द ट्रान्झिशन ऑफ इलेक्ट्रॉन. कोण ट्रान्झिशन करायलंय? इलेक्ट्रॉन. वरनं कोण खाली आलं? इलेक्ट्रॉन आलं. ओके, द ट्रान्झिशन ऑफ इलेक्ट्रॉन टेक्स प्लेस फ्रॉम डिफरंट हायर ऑर्बिट टू द फर्स्ट ऑर्बिट होतं. इथे काय म्हणणार मग? हेच वाक्य, हेच स्टेटमेंट इथे रिपीट करायचं. फक्त काय म्हणणार मग? द ट्रान्झिशन ऑफ इलेक्ट्रॉन टेक्स प्लेस फ्रॉम डिफरंट हायर ऑर्बिट टू द second orbit. क्या म्हणायचं? second orbit. Then series is formed is called as the Balmer series. Then the series is formed is called as the Balmer series. आता हे कसं सांगणार मग? तिसऱ्या सिरीजला नाव काय दिलं? 3 नंबरच्या ऑर्बिट मध्ये जे ट्रान्झिशन फॉर्म झालं आणि त्याच्यामुळे जो स्पेक्ट्रम मिळाला त्याला नाव काय दिलं बघा? पाशन सिरीज. त्याला नाव काय दिलं सांगा बघा? पाशन सिरीज. ओके, मग ह्याची डेफिनेशन कशी करणार? म्हणजे वाक्य रचना सेम आहे, स्टेटमेंटचा फॉर्मॅट सेम आहे, फक्त पहिल्या लेमन सिरीजला काय येणार? फर्स्ट ऑर्बिट. सेकंड ह्याला काय येणार? बाल्मर सिरीजला नाव काय येणार? सेकंड ऑर्बिट पर्यंत देणार. आणि पाशन सिरीजला कुठल्या ऑर्बिट पर्यंत द्यायचं? थर्ड ऑर्बिट पर्यंत. मग ह्याची डेफिनेशन कशी केली मी? बाल्मर सिरीजची, द ट्रान्झिशन ऑफ इलेक्ट्रॉन टेक्स प्लेस फ्रॉम डिफरंट हायर ऑर्बिट्स टू दी हायर ऑर्बिट मध्ये कुठे यायला पाहिजे? द सेकंड मध्ये. इथे कुठे सांगणार? थर्ड. इथे कुठे सांगणार बघा? थर्ड. ह्याची डेफिनेशन कशी करणार? द ट्रान्झिशन ऑफ electron from different higher orbits takes place from different higher orbits to the third orbit. Then series is formed is called as the Paschen series. Then the series is formed is called as the Paschen series. याच्या पुढच्याही दोन आहेत बघा, त्यांची नावं मी तुम्हाला सांगतो, तुम्ही फक्त लक्षात ठेवा. ते म्हणजे कोणते? द ट्रान्झिशन ऑफ डिफरंट हायर ऑर्बिट्स, सॉरी, द ट्रान्झिशन ऑफ इलेक्ट्रॉन टेक्स प्लेस फ्रॉम डिफरंट हायर ऑर्बिट्स टू दी फोर्थ ऑर्बिट. कुठलं बाळांनो ऑर्बिट सांगितलं मी? फोर्थ ऑर्बिट. Then series is formed is called as the bracket series. Then series formed is called as the bracket series. कुठली सिरीज? ब्रॅकेट सिरीज. आणि नेक्स्ट कोणती होती? लास्टची, द ट्रान्झिशन ऑफ इलेक्ट्रॉन टेक्स प्लेस फ्रॉम डिफरंट हायर ऑर्बिट्स टू दी फिफ्थ ऑर्बिट. पाचव्या ऑर्बिट मध्ये जर इलेक्ट्रॉनचं ट्रान्झिशन झालं हायर ऑर्बिट्स मधून, तर सिरीज जी फॉर्म झाली त्याला नाव काय दिलं बघा? पिफंड सिरीज. त्याला नाव काय दिलं बघा? पिफंड सिरीज. कळते का मी काय सांगणार आहे? म्हणजे लक्षात कसं ठेवायचं? त्या सिरीजची नावं लक्षात कशी ठेवायची? लाल, बाल, पाल. तुम्ही चला असं काय, लाला लजपत राय, बंकिमचंद्र पाल आणि ह्यांच्यावरून आपण लक्षात ठेवू शकतो. लाल म्हणजे लाला लजपत राय, बाल म्हणजे बाल गंगाधर टिळक आणि पाल म्हणजे बंकिमचंद्र पाल. हे तिन्ही हिस्टॉरिकल लीडर आहेत भारताचे, बरोबर ना? त्यांच्यावर लक्षात ठेवू शकता. लाल म्हणजे लेमन, बाल म्हणजे बाल्मर, पाल म्हणजे पाषाण, असं लक्षात ठेवू शकता. लाल, बाल, पाल. काय लक्षात ठेवणार सांगा? लाल, बाल, पाल. नक्की कळलं? भारतीय पुढारी असं लक्षात ठेवायचं. हे भारतीय हिस्टॉरिकल लीडर्स होते, म्हणजे भारतीय पुढारी. भारतीय म्हणजे काय? बाल्मर. परत काय झालं? बाल्मर. सॉरी, भारतीयचं बी म्हणजे काय कन्सिडर करा? भारतीयचं बी म्हणजे काय कन्सिडर करा? ब्रिकेट. काय कन्सिडर करा? ब्रिकेट. आणि पुढारीचं पू म्हणजे काय? पिफंड सिरीज. पुढारीचं पी म्हणजे काय? पिफंड सिरीज. असं लक्षात ठेवलं. तुम्ही दुसरं काही तयार करू शकता, काही प्रॉब्लेम. बुक्स मध्ये पहिले तीनच दिलेले, लेमन, बाल्मर आणि पाषाण. त्याच्या पुढचं मी तुम्हाला ऍडिशनल सांगितलेलं आहे. ओके, नक्की मी काय सांगितलं ते कळलं ना? पहिलं कोणतं? लाल, बाल, पाल.
लाल म्हणजे पहिल्या ऑर्बिटमध्ये, बाल म्हणजे सेकंड ऑर्बिटमध्ये, पाल म्हणजे थर्ड ऑर्बिट, असं लक्षात ठेवा. भारतीयचं बी म्हणजे काय ब्रॅकेट आणि पुढारीचं पी म्हणजे काय पी पण, असं पण लक्षात ठेवू शकता. हे लिहायचं नाही लाल बाल पाल, हे तुमच्या माहितीसाठी सांगितलेलं आहे, लक्षात ठेवण्यासाठी सिक्वेन्स. कळते का मी काय सांगतोय ते नक्की? लेमन सिरीज सांगा बघूया. The transition of electron takes place from different higher orbits to the first orbit. इथं काय सांगणार? बाल्मर सिरीज मध्ये काय सांगणार? The transition of electron takes place from different higher orbits to the second orbit. इथं काय सांगणार? Transition of electron takes place from different higher orbits to third orbit. ही कोणती सिरीज सांगा? कोणती सिरीज? पाशन सिरीज. आणि फोर्थ ऑर्बिट म्हटलं तर ब्रॅकेट सिरीज आणि फिफ्थ ऑर्बिट म्हटलं तर पीफंड सिरीज. कुठली सिरीज? मग ह्याच्यामध्ये जो स्पेक्ट्रम मिळतो म्हणजे जी लाईट मिळाली ती कोणत्या कॅटेगरीमध्ये भेटते? तर यूव्ही मध्ये भेटते. कशामध्ये? यूव्ही म्हणजे काय? अल्ट्राव्हायोलेट रिजन. म्हणजे ह्या केस मध्ये जी लाईट बाहेर पडली बघा, आता इथून इलेक्ट्रॉन इथं आला, इथून इलेक्ट्रॉन फर्स्ट ऑर्बिट मध्ये आला, हायर ऑर्बिट मध्ये फर्स्ट ऑर्बिट मध्ये जेव्हा इलेक्ट्रॉन येतो तेव्हा जी लाईट बाहेर पडणार आहे, जो स्पेक्ट्रम मिळणार आहे तो कोणत्या रिजन मध्ये मिळतो बघा? आपल्याला अल्ट्राव्हायोलेट रिजन मध्ये मिळतो. कोणत्या रिजन मध्ये मिळणार आहे? अल्ट्राव्हायोलेट. बाल्मर सिरीज मध्ये जो स्पेक्ट्रम मिळाला तो विजिबल लाईट मध्ये मिळतो. जो स्पेक्ट्रम मिळाला म्हणजे लाईट मिळाली ती कोणत्या रिजन मध्ये मिळते म्हणून? कोणत्या रिजन मध्ये मिळते सांगितलं म्हणून? विजिबल. आणि पाशन सिरीज मध्ये जी आपल्याला लाईट मिळणार आहे ती आयआर. कोणत्या रिजन मध्ये मिळते म्हणून? आयआर. आयआर म्हणजे काय? इन्फ्रारेड रिजन. मग ब्रॅकेट आणि पिफंड मध्ये हे याच्या जवळ आहे. ब्रॅकेट सिरीज कुणाच्या जवळ आहे? पाशनच्या जवळ आहे. म्हणून ह्याच्यात जो स्पेक्ट्रम मिळणार आहे त्याच्यामध्ये कुठला स्पेक्ट्रम मिळणार म्हणून नियर आयआर. आयआरच्या जवळ आहे. आयआरच्या जवळ आहे. त्याला काय म्हणायचं? नियर आयआर. आणि ह्याच्यामध्ये हे लांब आहे, आयआर पासून हे लांब आहे. म्हणजे याला काय म्हणायचं? फार आयआर. कुठला म्हणायचा? फार. हे दोन काय तुम्हाला फार गरजेचं नाही. पहिले तीन फार इम्पॉर्टंट आहेत. पहिले तीन फार इम्पॉर्टंट. कोणते कोणते? लेमन, बाल्मर आणि पाशन. कुठे लेमन सिरीज, बाल्मर सिरीज आणि पाशन. त्याला कसं लक्षात ठेवायचं की मी लक्षात ठेवण्यासाठी हिंट करून सांगितलं लाल बाल पाल. काय लक्षात ठेवायचं? लाल बाल पाल. लाल म्हणजे लेमन, बाल म्हणजे बाल्मर आणि पाल म्हणजे पाशन, असं लक्षात. ओके. याच्यात कोणता? यूव्ही, विजिबल लाईट, आयआर, त्याच्यानंतर नियर आयआर आणि त्यानंतर फार आयआर. ओके. त्याचे पहिले तीन स्पेक्ट्रम हे खूप आयएमपी आहे. कळते का मी काय सांगितलं मुलांनो? आता हे स्पेक्ट्रम म्हणजे नेमकं कसं झालंय मगाशी सांगितलं, परत एकदा रिवाइज करतो. हायर ऑर्बिट मध्ये मस्त बघा, हायड्रोजन ऍटम मध्ये एक इलेक्ट्रॉन असतो. त्याला मी एनर्जी दिल्यानंतर तो सेकंड ऑर्बिट मध्ये जाऊ शकतो. सेकंड ऑर्बिट मध्ये जाऊ शकतो. तिथून तो फर्स्ट ऑर्बिट मध्ये परत जंप करू शकतो. किंवा समजा त्याला मी एनर्जी जास्त दिली असेल तर कदाचित तो थर्ड ऑर्बिट मध्ये गेला असेल. कुठल्या ऑर्बिट मध्ये गेला असेल? थर्ड. ते थर्ड मधून परत तो कुठे ना फर्स्ट ऑर्बिट मध्ये जाईल. बरोबर ना? समजा त्याला मी फिफ्थ ऑर्बिट मध्ये किंवा फोर्थ ऑर्बिट मध्ये एक्साइड केला असेल, तिथनं तो शेवटी कुठे येणार आहे? फर्स्ट ऑर्बिट मध्ये जाणार. या केस मध्ये जी लाईट बाहेर पडली, जो स्पेक्ट्रम जनरेट झाला, त्याला नाव दिलं आपण लेमन सिरीज. म्हणजे कंडिशन ठेवली की लेमन सिरीज मध्ये पहिल्या ऑर्बिट मध्ये इलेक्ट्रॉन जंप करणार. बाल्मर सिरीज मध्ये इलेक्ट्रॉन कुठल्या ऑर्बिट मध्ये जंप करणार आहे? सेकंड ऑर्बिट मध्ये. कुठल्या ऑर्बिट मध्ये जंप करणार आहे? सेकंड ऑर्बिट. कळलं? आणि यावेळी जो स्पेक्ट्रम लेमन मध्ये स्पेक्ट्रम जो मिळाला तो कोणता होता? यूव्ही. यूव्ही म्हणजे अल्ट्राव्हायोलेट. आणि बाल्मर सिरीज मध्ये काय मिळालं? थर्ड टू सेकंड, थर्ड ऑर्बिट टू सेकंड ऑर्बिट इलेक्ट्रॉन जंप करू शकतोय. फोर्थ ऑर्बिट टू सेकंड ऑर्बिट इलेक्ट्रॉन जंप करू शकतोय. किंवा फिफ्थ ऑर्बिट टू सेकंड ऑर्बिट इलेक्ट्रॉन जंप करू शकतो. या केस मध्ये जी लाईट मिळणार आहे ती लाईट कोणती असणार? नक्कीच असणार आहे विजिबल लाईट. ओके. आणि नंतर असणार आहे पाशन सिरीज. ओके. अशा ह्या वेगवेगळ्या सिरीज आहेत. तर पहिल्या तीन खूप आयएमपी आहेत. दुसऱ्या दोन पण तुम्ही लक्षात ठेवा. वाक्य स्टेटमेंटचा फॉर्मॅट माहिती असावा तुम्हाला. द ट्रान्झिशन ऑफ इलेक्ट्रॉन टेक्स प्लेस फ्रॉम डिफरंट हायर ऑर्बिट. ट्रान्झिशन कुणाचं घडायला लागले? इलेक्ट्रॉनचं. कुठनं घडायला लागले? हायर ऑर्बिट्स पासून. कुठनं घडायला लागले? हायर ऑर्बिट्स. लेमन मध्ये कुठं? टू फर्स्ट ऑर्बिट, पहिल्या ऑर्बिट मध्ये घडले. हायर टू फर्स्ट. बाल्मर मध्ये हायर टू सेकंड. पाशन मध्ये हायर टू थर्ड. ब्रॅकेट मध्ये हायर टू फोर्थ आणि पीफंड मध्ये हायर टू फिफ्थ. कळालं ना नक्की? ओके. तर असं हे एकंदरीत हायड्रोजन ऍटम स्पेक्ट्रम आहे. या आर्टिकलचं नाव काय बनवलं? हायड्रोजन ऍटम स्पेक्ट्रम. ओके. आतापर्यंत आपण काय काय बघितलं? मग आज आपण रेडबर्ग रिलेशनचं प्रूफ बघितलं आणि त्याच्यावर फॉर्म्युलाला वेव्ह नंबर साठी फॉर्म्युला येते. कशासाठी फॉर्म्युला येते? वेव्ह नंबर साठी. दॅट इज 1 अपॉन लॅम्बडा. 1 अपॉन लॅम्बडा म्हणजेच काय? वेव्ह नंबर. तू कशाने रिप्रेझेंट करू शकतो? पण न्यू बार. न्यू म्हणजे काय? न्यू म्हणजे काय? न्यू म्हणजे वेव्ह नंबर. न्यू बार म्हणजे काय? वेव्ह नंबर. नुसतं न्यू म्हणजे फ्रिक्वेन्सी. जरा लक्ष द्या सांगावले. नुसतं न्यू जर लिहिलं मी तर त्याचा अर्थ असतो फ्रिक्वेन्सी. न्यू बार लिहायचा अर्थ काय? वेव्ह नंबर. So new bar is nothing but the wave number. आणि त्याचा फॉर्म्युला काय? 1 upon lambda is equal to r z square in bracket 1 upon n square minus 1 upon m square. This is the relation for so this is the formula for Rydberg's formula. Or it is also relation for the Rydberg's formula. Okay. आणि r is nothing but the Rydberg's constant. r म्हणजे काय? Rydberg's constant. ओके. त्यानंतर आपण बघितलं ते म्हणजे हायड्रोजन ऍटम स्पेक्ट्रम.
ओके नेक्स्ट आपण पुढच्या लेक्चरला पण बघणार आहोत ओके